केलं जात आहे। आज दोन्ही संघ आज चांगल्या प्रकारचा खेळ सादर करतील। दोन्ही संघाचं एकच ध्येय आणि एकच स्वप्न की या चमचमत्या ट्रॉफीच्या अंतिम फेरीमध्ये आम्हाला जायचं आहे। आता हे स्वप्न कोणत्या संघाचं पूर्ण होणार हे पाहावं लागणार आहे। एकंदरीत दोन्ही संघांच्या आपण पाहायला गेलं तर सलामीचे बॅटर्स इकडून तयार होतील। एका बाजूला कुंदन रोईलकर आणि त्याचा साथीदार सुदर्शन आणि कुंदन या दोन खेळाडूंना मी बघितले ज्या वेळेला माऊली ओणी क्रिकेट संघ यांच्या माध्यमातून जी स्पर्धा ऑर्गनाइज केली होती तेव्हा या दोन खेळाडूंना मी बघितलं होतं, परंतु तिसऱ्या सामन्यामध्ये यांच्या संघाला त्या ठिकाणी अपयश आलं होतं। परंतु यास नव्यानं सुरुवात करण्यासाठी या स्पर्धेमध्ये आज हे दोन्ही खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेत। कालच्या दिवसामध्ये मोठमोठ्या बलाढ्य संघांना पराजित करून आज हा संघ या सेमीफायनलच्या मजलेपर्यंत पोहोचलेला आहे आणि इथून मात्र फक्त एकच ध्येय आहे की या चमचमत्या ट्रॉफीचा आम्हाला मानकरी ठरायचा आहे। या चमचमत्या ट्रॉफीवरती आज सुनहरी अक्षरानं आमच्या नावाचं मोर उमटवायचं आहे। यासाठी ही धडपड मैदानामध्ये कुंदन रोईलकर आणि त्याच्या सर्व खेळाडूंची नक्कीच असेल। परंतु एका बाजूला आविष्कार पावरी जो का मागच्या सामन्याचा हिरो ठरला होता त्यांनी देखील सकाळच्या 17 पासून चांगल्या प्रकारचा खेळ सादर करत असताना आपल्या संघासाठी मोठं योगदान दिलंय। आज आविष्कार पावरी मैदानामध्ये दाखल आहे। सनी एक प्राइज ऑन होतोय, जर कुंदन रोईलकरची विकेट जर किंगस्टारच्या कोणत्याही खेळाडूने घेतली तर रमेश मोरे यांच्याकडून 500 रुपये, तर आशिष वासवे यांच्याकडून प्रत्येक विकेट साठी 100 रुपये। ओव्हर टू सनी। या ठिकाणी हा सेमीफायनलचा मुकाबला आहे, 3 षटकांचा असेल हा मुकाबला। दोन्ही संघांनी नोंद घ्या। ऑल सेट ऑलरेडी लेट्स प्ले सामना चालू केला जातोय। आम्ही पाहिलं समोर कुंदन रोईलकर बनाव असेल आविष्कार पावरी। ओहो पहिला चेंडू टाकलाय नो 1+1। आता त्याचा चांगला परिपूर्ण समाचार घेत असताना 1+1 अशा 2 धावा खात्यामध्ये असतील म्हणजे आविष्कारच्या थोड्याशा चुकीमुळे एकंदरीत बॅटर्स आणि प्रतिस्पर्धी संघाचं खातं देखील उघडलं आहे। राऊंड द विकेट येणारा हा पुढचा चेंडू आपण पाहिलाय। पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय दणदणी स्ट्रोक आलाय, यावेळचा चौकार ठोकलाय गुहागरचा टायगर। कुंदन रोईलकर मैदानामध्ये ऑन फायर आहे। आज त्यांनी या ठिकाणी बघा गुहागर तालुका मर्यादित नाहीये, ज्याप्रमाणे माझे गुरुवर्य क्षीरसागर सरांनी सांगितलं की रत्नागिरीच्या कानाकोपऱ्यामध्ये आज त्याच्या गावचं आणि या खारवी समाजाचं नाव असलेला आज कुंदन रोईलकर आपण बघतोय या क्रीडा नगरीमध्ये खेळतोय। पण तो डिफेन्सिव्ह फटका आलाय आणि एक धाव निश्चित रूपी आपण पाहिलं तर पॉझिटिव्ह क्रिकेट कुंदन खेळतोय। एक चौकार आल्यानंतर स्वतःला थोडंसं बाईक करतोय आणि सिंगलच्या क्षेत्रामध्ये धाव देखील काढली या खेळाडूंना। येणारा पुढचा चेंडू आहे, परंतु पुन्हा एकदा यॉर्कर लेनची डिलिव्हरी। वा आविष्कार, वा आविष्कार मात्र आविष्कार करतोय गोलंदाजीमध्ये। कुंदन सारख्या बलाढ्य बॅटर्सला थांबवलंय। एकंदरीत गोलंदाजीचा टप्पा घातक टाकलाय। यॉर्कर लेनची डिलिव्हरी। पुन्हा एकदा नो चेंडू, चेंडू मध्ये वेग आहे पण तू कधी कधी वेग आपला घात करतो सर। मग वेग गाडीचा असू दे किंवा गोलंदाजीचा असतोय, आपण म्हणतो ना की आवरा वेगाला आणि सावरा जीवाला। आज तेच तुम्हाला करावं लागणार आहे। राऊंड द विकेटचा माध्यम आणल्यानंतरला घातक गोलंदाजी करायचा प्रयत्न, परंतु नो आणि नो असे चेंडू हे टाकले जात आहेत। त्याच्यावरती परिपूर्ण फायदा म्हणजे मोठं तर नुकसान होत नाहीये, परंतु अवांतर धावा कुंदनच्या संघ म्हणजे विधाता अजगोली या संघाच्या खात्यामध्ये या जोडल्या जात आहेत। धावफलक जाऊन पोहोचलंय 10 या आकड्यावरती। षटक क्रमांक जे आपण बघितले पहिलं प्रगतीपथावर चालू असताना एक्स्ट्राच्या धावा देखील खूप साऱ्या खर्च केल्यात। जो का आपण आविष्कारला बघितलंय संघाचा लीड गोलंदाज आहे आणि त्याच्याकडून अपेक्षा आपल्या संघाला अशी नाहीये, परंतु आज गोलंदाजीचा कमबॅक तुम्हाला आणावं लागणार आहे। हा मोठ्या मुकाबल्यामध्ये तुम्ही खेळताय। पुन्हा एकदा हा चेंडू देखील निर्धाव टाकलाय। येणारा हा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटवरती जाऊन खेळायचा प्रयत्न। चेंडू बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धावले सर। कमबॅक आणलाय, एक चौकार आणल्यानंतरला कमबॅक बघा आविष्कारचा काय शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे। धावफलक 10 या आकड्यावरती फक्त स्थिरावलेला आहे। एक चौकार देखील या षटकामध्ये सामील असताना आपण पाहिलंय फक्त आणि फक्त 10 धावा। हाफ सेर होतो हमबी सव्वा सेर आहे अशा प्रकारचा खेळ, परंतु आता मोठा फटका ठोकलाय 1+1 अशा या ठिकाणी आपण बघतोय तर एकंदरीत 2 धावा ऍड केल्या जातील। सातत्यानं आविष्कारनं या षटकामधला चौथा नो चेंडू टाकलाय म्हणजे गोलंदाजीचा टप्पा तुम्हाला चेंज करावा लागणार आहे। चांगली लाईन आणि चांगल्या लेनचा तुम्हाला उपयोग करावा लागणार आहे। अशा प्रकारची जर गोलंदाजी असली तर संघ आपला बॅकफुटवरती जाण्याची दाट शक्यता आहे। एकंदरीत धावफलक बघा 12 या आकड्यावरती पोहोचलाय। आता सुदर्शनाला बॅटिंग मार्क वरती जो का पहिला चेंडू खेळण्यासाठी तयार असेल आविष्कारचा। येणारा चेंडू शेवटचा आहे, परंतु ऑफसाइड रिझन मध्ये एका धावेसाठी ठोकलाय। फाऊल आहे, धाव घेतली जाणार नाही। रेषेच्या पुढे जाऊन खेळण्याचा तुमचा प्रयत्न। 6 चेंडूंचा खेळ संपलाय। धावास्थित धावफलकावरती विदाउट लॉस 12। हॅलो सर्व तांडेल लोक वेळेश्वर भाटीवरचे सर्व तांडेल लोक यांनी पॅव्हलियन मध्ये संपर्क साधायचा आहे।
तसेच दीपक वासावे, जनार्दन पावरी, गजानन शिरगावकर, विनायक अडुरकर, सुभाष डोरलेकर, सुधीर पावसकर, योगेश धोपावकर, शशिकांत ढोरलेकर, अविनाश अडुरकर, दगडू अडुरकर, शैलेश वासावे, गोविंद वासावे, राजेश तांडेल यांनी पॅव्हेलियन मध्ये यायचं आहे. अभिषेक पोमिणकर. आता आपण मॅचच्या दरम्यान उशीर होणार आहे, त्याच्यामुळे आपण सत्कार समारंभाचा कार्यक्रम आतापासून चालू करतोय. आपल्या स्वयंभू स्फूर्तिकला मंडळ वेळणेश्वर भाटीचे अध्यक्ष तसेच खारवी समाज गट क्रमांक 3 चे विद्यमान अध्यक्ष श्री प्रभाकर शिरगावकर साहेब त्यांनी पॅव्हेलियन मध्ये यायचं आहे. त्यांनी मंचावर येऊन आपला शाल व पुष्प देऊन स्वीकार करायचा आहे. त्यांचं स्वागत करतील आमच्या गावचे सुयश शिरगावकर. त्यानंतर रत्नागिरी जिल्हा खारवी समाज क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष श्री मुकेशजी आजगोलकर साहेब इथे उपस्थित आहेत. तर त्यांचंही आपण शाल व पुष्प देऊन स्वागत करूया. त्यांचं स्वागत करतील आमच्या गावचे श्रीयुत प्रभाकरजी शिरगावकर. त्याच्यानंतर रत्नागिरी जिल्हा खारवी समाज क्रिकेट असोसिएशन चे उपाध्यक्ष श्री परेशजी बावकरजी साहेब इथे उपस्थित आहेत. तर त्यांचं स्वागत करतील आमच्या गावचे एक ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ कार्यकर्ते स्वयंभू भाटीचे ते म्हणजे गौरा पावरी यांना मी विनंती करतो की त्यांनी शाल व पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. धावसंख्या 14. दरम्यान आपण मैदानावर जाऊया. पुन्हा एकदा आपण आवाज ऐकूया सावंत सर यांचा. पुणे कुंदनसाठी या षटकातील पुढचा चेंडू उजव्या हाताने मारा करतोय. अर्थातच यावेळी ब्लॉकचा वापर केला होता. ब्रह्मास्त्र यावेळी मात्र सोडलं होतं कुंदन रोहिलकर याच्यावर. कुंदन रोहिलकरला सुद्धा मित्रांनो मनामध्ये आनंद असणार आहे, कारण माझ्या पाठोपाठ या गुहागर तालुक्यामधील चांगले गोलंदाज घडतायत. हा आनंद सुद्धा त्याच्या मनामध्ये निश्चितपणे असणार मित्रांनो, कारण गुहागर तालुक्यातला सर्वात सुपरस्टार कुंदन रोहिलकर. पुढचा चेंडू यावेळी मात्र सन्मान दिला. एक धाव तर निश्चितपणे मिळणार आहे. कुंदन रोहिलकरने यावेळी एक धाव जमा करतोय आणि या एकेरी धावसंख्येने या ठिकाणी धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 15 पर्यंत मजल. पहिल्या षटकानंतर धावसंख्या होती ती म्हणजेच 12 आणि दुसऱ्या षटकानंतर फक्त आणि फक्त 3 धावा या ठिकाणी खर्च झाल्या. त्या म्हणजेच दुसऱ्या षटकानंतर त्या गोलंदाजाचं नाव होतं ते अर्थातच विवेक याचं गोलचं पृथक्करण. 1 षटक 3 धावा, कोणताही गडी बाद करण्यामध्ये यश मिळत नाही. पाहूया अंतिम षटक, निर्णायक षटक. मात्र निर्णायक षटकासाठी पुन्हा एकदा कुंदन रोहिलकर स्ट्राईकला आलाय. कुंदन रोहिलकर मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 6 चेंडूमध्ये 22 धावा घेतल्या होत्या. या षटकामध्ये 22 किंवा 25, मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 29 धावा या ठिकाणी शेवटच्या षटकामध्ये घेतल्या गेल्या होत्या मित्रांनो. तर यावेळी कुंदन रोहिलकर तो पराक्रम करेल का, तो रेकॉर्ड या ठिकाणी ब्रेक करेल का? क्षमता आहे, ताकद आहे, नजाकत आहे ते म्हणजे कुंदन रोहिलकरकडे. अनेक मॅच मध्ये पेन पनवेल असू दे, महाड असू दे, रत्नागिरी असू दे, गोवा असू दे, सिंधुदुर्ग असू दे किंवा या महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये कुंदन रोहिलकरला खेळताना आपण पाहिलात मित्रांनो. तोच कुंदन रोहिलकरला रोखण्यासाठी गोल चेंडू हातामध्ये दिलाय गौरव वैयक्तिक पहिला आणि संघाचा अंतिम षटकातील पहिला चेंडू. यावेळी मात्र पहिल्या चेंडूवर गोइंग ऑन चेंडू जातो सीमा पार, खणखणीत दणदणीत चौकार आणि चौकाराने धावसंख्या बदलते 19 पर्यंत बदल. हॅलो अरविंद शिरगावकर, दत्ता पावरी, संतोष धोपावकर, सागर मोरे,
तुषार शिरगावकर, संदेश मोरे, समीर अडुरकर, संकष्टी अडुरकर, सुभाष पटेकर, कल्पेश पावरी, सुदर्शन पावरी, संतोष मोरे, विशाल शिरगावकर, गौऱ्या पावरी, तेजस अडुरकर, अभिषेक पोमेंडकर, संदीप पावरी आणि बाळकृष्ण शिरगावकर यांनी या सर्व तांडे लोकांनी लगेचच पॅव्हिलियन मध्ये संपर्क साधायचा आहे. काय फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते ते म्हणजे कुंदन रोहिलकर याच्याकडून 6 चेंडू मध्ये जर 6 चौकार मारू शकला तर निश्चितपणे या ठिकाणी एक मोठा पराक्रम असेल मित्रांनो तो कुंदन रोहिलकर साठी. कारण 12 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 15 धाव रोखला गेलाय तो विधाता अजगोली, परंतु आता मात्र धावसंख्या पोहोचली ती म्हणजेच 23 पर्यंत मजल. अर्थात सलग 2 चेंडूवर 2 खणखणीत दाणे चौकार. यामुळे मात्र गौरव याला अर्थातच गतीमध्ये परिवर्तन, टप्प्यामध्ये बदल केला होता, ब्लॉकचा वापर केला होता कुंदन रोहिलकर साठी. डाव्या यष्टीवरचा चेंडू 1 धाव या ठिकाणी देऊन जातोय तो म्हणजे कुंदन रोहिलकरला. धावसंख्या पोहोचते ते म्हणजे 24 पर्यंत मजल. शेवटचे 3 चेंडू पाहूया, 3 चेंडू मध्ये किती धावा गोळा करण्यामध्ये यश मिळत आहे. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषेच्या आतमध्ये घेऊन येण्यामध्ये यश मिळत आहे. अर्थातच कोणती धाव मिळणार नाहीये. शेवटचे 2 चेंडू आणि या 2 चेंडूवर पाहूया सलग 2 चौकार येतील का कुंदन रोहिलकरच्या बॅट मधून. धावसंख्या येते म्हणजे 24 पर्यंत मजल. पुन्हा एकदा कुंदन साठी या षटकातील 5वा चेंडू उजव्या हाताने मारा करेल, उजव्या हाताने खेळतोय तो म्हणजे कुंदन रोहिलकर. यावेळी मात्र गोईंग गोईंग गॉल, चेंडू जातो सीमा पार, खणखणीत दणदणीत चौकार. कुंदन रोहिलकरच्या बॅटमध्ये निघाला चौकार. संघाची धावसंख्या पोहोचते 28 पर्यंत मजल. शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू जर 28 अधिक 4 32 किंवा 28 अधिक 1 29 पर्यंत मजल जाईल की या चेंडूवर काही चूक होईल गौरव कडून पाहावं लागेल. अर्थात शेवटचा चेंडू अंतिम चेंडू आहे. पुन्हा एकदा गौरव उजव्या हाताने मारा करतोय तो म्हणजेच उजव्या हाताने खंड कुंदन रोहिलकर साठी. यावेळी मात्र ऑस्टमच्या बाहेरचा चेंडू, मी आत्ताच बोललोय, अर्थ 28 अधिक 1 म्हणजे 29 पर्यंत मजल जाते ती म्हणजेच तिसऱ्या षटकानंतर. आणि विजयासाठी 10च्या सरासरीने 30 धावांचं उद्दिष्ट दिलं गेलंय ते म्हणजेच विधाता अजगोली संघाकडून किंग स्टार वेळणेश्वर संघाला. यानंतर आपण लगेचच सत्कार समारंभासाठी जाणार आहोत. अरविंद शिरगावकर यांचा सत्कार करतील आमच्या गावचे सुभाष ढोर्लेकर. त्याच्यानंतर दत्ता पावरी, दत्ता पावरी यांचं स्वागत करते. श्री रोहित पटेकर. त्याच्यानंतर सागर मोरे, सागर मोरे यांचं स्वागत करतील, सत्कार करतील आमच्या गावचे प्रशुल धोपावकर. सागर मोरे यांचं स्वागत सत्कार करतील श्री प्रशुल धोपावकर. तुषार शिरगावकर यांचं स्वागत करतील आमच्या गावचे शुभम पालशेतकर. संदेश मोरे यांचं स्वागत करतील आमच्या गावचे अभिषेक पोमेंडकर. संदेश मोरे, आपण मैदानाकडे जाऊया परत. धन्यवाद. या ठिकाणी पुन्हा एकदा मैदानाकडे आपण जाऊया. पहिलाच बॉल चांगला भिरकावलेला आपल्याला पाहायला भेटतोय ऑफ साईडला. 30 धावांचं या ठिकाणी टार्गेट असेल किंग स्टार वेळणेश्वर या टीमच्या समोर. आणि त्याचबरोबर आपण जर फलंदाजीचा जर विचार केला तर आविष्कार, जरूरत आविष्कार की जन्नी होती है. आविष्कार या ठिकाणी स्ट्राईक वरती खेळताना आपल्याला पाहायला भेटेल. मागच्या मॅच मध्ये देखील खूप चांगला परफॉर्मन्स आविष्कार यांनी दिलेला होता, परंतु हा बॉल वेगवान पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळाला. आविष्कार सबसे अपयशी ठरले आणि बॉल मात्र गेलाय तो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. आपण जर विधाता अजगोली संघाचा जर विचार केला तर कुंदन रोहिलकर हे शेवटपर्यंत नाबाद राहिले. एका बाजूने त्याने किल्ला लढवला चांगल्या चेंडूचा
आपण जर बघितलं तर आदर केला आणि त्याचबरोबर खराब चेंडूचा खरपूस समाचार देखील घेतला. एकंदरीत 29 धावा बनवल्या आणि 30 धावांचं टार्गेट आता सेट केलंय किंग स्टार वेळणेश्वर या संघाच्या समोर. आणि या आव्हानाचा पाठलाग करत असताना आता आविष्कार आपल्या टीमसाठी एक मोठी इनिंग सादर करेल का हे बघणं देखील गरजेचं असेल. आविष्कार तयार होतोय, ऑफ साईडला पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा आहे, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे, धाव मात्र भेटत नाहीये. सातत्यानं प्रत्येक बॉल आता डॉट यायला लागलाय आणि त्याच्यामुळे दबाव प्रेशर आविष्कार वरती देखील निर्माण होतोय. परंतु आविष्कार खऱ्या अर्थाने एक स्टार खेळाडू आहे, चमकता सितारा आहे, गुणवान विद्वान असा तो खेळाडू आहे. आणि परंतु त्याने इथे चांगला फटका खेळलाय, बॉल गेलाय सीमारेषेच्या पार चौकार. ही तर खासियत आविष्कारची आहे. वाघ ज्याप्रमाणे शिकार करण्याच्या अगोदर 2 पावलं पाठीमागे जातो आणि त्याच्यानंतर आपल्या भक्ष्यावरती आक्रमण करतो. आविष्कारने देखील तेच केलं. सुरुवातीला 2 ते 3 बॉल तो डिफेन्सिव्ह खेळला आणि त्याच्यानंतर या बॉलवरती घणाघाती प्रहार केला. बॅक टू बॅक पुन्हा एकदा चौकार येतोय. आविष्कार ऑन फायर. धाव संख्या मात्र आता पुढे सरकते, 9 या आकड्यावरती पोहोचले. एकंदरीत 30 धावांचा पाठलाग करत असताना आविष्कारला आता सूर सापडलेला आपल्याला पाहायला भेटतोय. हो, यावेळेला देखील जर आपण बघितलं, जर सरळ बॅटने खेळला असता तर कदाचित चौकार आला असता, परंतु बॅट थोडीशी क्रॉस झाली आणि धाव संख्या मात्र 10 पर्यंत पोहोचले. 10 रन. येणाऱ्या 12 बॉलमध्ये अजून देखील 20 धावांची आवश्यकता असेल. पहिल्या 6 बॉलमध्ये 10 धावा आल्या, येणाऱ्या 12 बॉलमध्ये 20 धावांची आवश्यकता. काय सामना रंगला जातोय. व्हॉट अ इंटरेस्टिंग मोमेंट. हॅलो, रमेश मोरे आणि त्याचबरोबर आशिष वासावे यांच्याकडून जर सामना जिंकून दिला तर त्यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. कुंदन रोईलकर यावेळेला सज्ज होतोय. समोर आहे तो पुन्हा एकदा एक आक्रमक असा फलंदाज वेळणेश्वर टीमचा, परंतु इथे कुंदनला तो कशा पद्धतीने सामोरा जाईल. पहिला चेंडू स्वेर टाकलाय. आता खऱ्या अर्थानं दबाव देखील कुंदनवरती वाढायला लागलाय. येणाऱ्या 12 बॉलमध्ये अजून देखील 19 धावांची आवश्यकता. काय सामना रंगला जातोय. व्हॉट अ मॅच. परंतु हा देखील बॉल नो टाकला जातोय आणि आता जर आपण पाहिलं तर किंग स्टार वेळणेश्वरचा संघ हळूहळू आता विजयाच्या दिशेने वाटचाल करायला लागलाय. डर से बडा कोई व्हायरस नाही होता, हिम्मत से बडी कोई वॅक्सिन नाही होती. ही हिम्मत या टीमकडे आहे, हे सातत्यानं त्याने देखील दाखवले. शॉर्ट रन. हो, हा रन काउंट केला जाणार नाही. समोर मर्यादा रेषा आहे आणि त्या मर्यादा रेषेचं उल्लंघन करून जमणार नाहीये. वैयक्तिक जीवनामध्ये तुम्ही लाईन क्रॉस करा, काही फरक पडत नाही, परंतु क्रिकेटच्या मैदानावरती लाईन क्रॉस करून जमणार नाहीये. समोर आहे एक गुणवान असा गोलंदाज कुंदन रोईलकर, ज्याने आपल्या टीमसाठी खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन दिलंय. या खेळाडूच्या विरोधात आक्रमण करणं एवढं सोपं असणार नाहीये, परंतु इथे असंभव को संभव बनाना पड़ेगा, अनहोनी को होनी करना पड़ेगा. ये अक्सर महेंद्र सिंह धोनी करते थे. हाजमे की गोली, रंगों की होली, गुजरात की घाघरा चोली. और क्रिकेट के मैदान में कुंदन रोहिलकर की जो खेली होती है वो लाजवाब होती है. लेकिन आज यहाँ पर कुंदन के ऊपर आक्रमण करने की आवश्यकता है. जिन्होंने कहा परसों बीत गए बरसों, जिन्होंने कहा कल दिन गया टल, जिन्होंने कहा आज उन्होंने किया क्रिकेट में राज. अगर क्रिकेट में राज करना है तो आज यहाँ पर सर्वोत्तम प्रदर्शन दिखलाने की आवश्यकता. फिलहाल यहाँ पर कुंदन तैयार होते हुए तमाम दर्शकों की निगाह इस समय इस मुकाबले के ऊपर बनी हुई है. ये देखिए कुंदन के द्वारा फेंकी हुई गेंद जो कि लेग स्टंप के बाहर जा रही थी, एक एक रन के साथ काफी तेजी के साथ अब किंग स्टार वेळणेश्वर की टीम जीत की तरफ आगे बढ़ रही है. रन संख्या इस समय 14 रन, 14 रन इस समय स्कोर बोर्ड के ऊपर. अभी भी 16 रनों की आवश्यकता यहां से इस मुकाबले को जीतने के लिए. इस बल्लेबाज के ऊपर काफी कुछ डिपेंड्स हो सकता है, लेकिन यहाँ पर कुंदन के द्वारा लाजवाब फील्डिंग का परिचय देखने को मिलता हुआ. यकीनन यहाँ पर 4 रन तो जरूर बचाए थे. अगर गेंद काफी तेजी के साथ जाती तो संभवतः सीमा रेखा के बाहर भी जा सकती थी. फिलहाल ये देखिए कुंदन तैयार, लेकिन शानदार स्ट्रोक, गेंद दंदनाती हुई सीमा रेखा के बाहर जाती हुई. 4 रन के लिए लाजवाब बल्लेबाजी. दैट्स अ सुपर एंड आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस. अनदर किंग स्टार वेळणेश्वर. दरम्यान आपण सत्कार समारंभाकडे वळूया. संदेश मोरे यांचं स्वागत करतील श्री अभिषेक पोमेंडकर. 18 धावा. त्याच्यानंतर समीर अडुरकर यांचा सत्कार करतील श्री रोहित पटेकर. त्याच्यानंतर संकष्टी अडुरकर यांचं स्वागत करतील श्री अभिषेक पोमेंडकर. यानंतर होणारा सामना दत्त प्रासादिक कुडली विरुद्ध माऊली ओणी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण नाणे पकडण्यासाठी समालोचकाच्या समोर या.
यावेळी मात्र शेवटचा चेंडू होता दुसऱ्या षटकातील. अशा प्रकारे दुसरं षटक समाप्त होतं आणि दुसऱ्या षटकांत धावसंख्या पोहोचली ती म्हणजेच 18 पर्यंत मजल. संकष्टी आडुरकर यांचं स्वागत करतील आमच्या गावचे श्री अभिषेक पोमेंडकर. त्याच्यानंतर कल्पेश पावरी यांचं स्वागत करतील श्री अभिषेक पोमेंडकर. कल्पेश पावरी त्याच्यानंतर सुदर्शन पावरी यांचं सत्कार करतील श्री अभिषेक पोमेंडकर. धावसंख्या 18. 6 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 12 धावा. 6 चेंडू आणि विजयासाठी 12 धावा. पाहूया चेंडू कुणाच्या हातामध्ये दिला जातोय. कुंदन नंतर यावेळी आविष्कारच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. तर समोर आहे तो सुद्धा आविष्कार. आविष्कार टू आविष्कार. एका बाजूला आहे विधाताचा आविष्कार तर दुसऱ्या बाजूला आहे किंगस्टारचा आविष्कार. डेड बॉल अर्थात हा चेंडू पुन्हा घेऊन यावं लागेल ते आविष्कारला. 6 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची गरज आहे. मगाशी सर क्षीरसागर आपण जर कुंदन रोहिलकरची गोलंदाजी पाहिलीत तर काही जणांना वाटलं असेल की कुंदन रोहिलकर अशा प्रकारची गोलंदाजी का टाकतो. तर ऑलरेडी जर पाहायचं म्हटलं तर तो अंडरआर्म स्पर्धेतला गोलंदाज नाहीच आहे. कारण त्याची खरी टीम जर म्हटलं तर MSC पडवे संघ ज्याच्यामध्ये युसुफ सारखा सोहेल सारखा वधूस सारखा गोलंदाज त्याच्या सोबत असायचा. ते गोलंदाजी करायचे आणि फलंदाजी करण्याचं काम करायचा तो म्हणजेच कुंदन रोहिलकर. परंतु आपल्या विधाता संघाला या ठिकाणी घडवतो मित्रांनो. हे कौतुक करावं लागेल ते म्हणजे कुंदन रोहिलकरचं. ओ हो आविष्कार यावेळी मात्र चूक करतोय. पाहूया किती धावा या ठिकाणी दिल्या जातील. अर्थातच मला वाटतं 1 धाव सिंगल धाव या ठिकाणी जमा होईल. येस 6 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज आहे. काटे का मुकाबला घमाशानवाला मुकाबला या ठिकाणी हाय व्होल्टेज वाला मुकाबला पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 11 धावा. यावेळी मात्र आविष्कारच्या बॅटमधून निघाला एक खणखणीत तंदणी चौकार आणि चौकाराने धावसंख्या झटकन बदलते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 23 पर्यंत मजल. 5 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 7 धावा. पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहिलात गोलंदाजाचा भरणा नाही आहे कुंदन रोहिलकरकडे. विधाता ओ हो काय चेंडू पाहायला मिळालाय परंतु नोचा इशारा येतोय मित्रांनो. यावेळी आविष्कार क्लीन बोल्ड झाला होता परंतु जी निर्धारित रेषा आहे त्याच्या किंचितचा आतमध्ये टप्पा येणं गरजेचं होतं परंतु टप्पा राहिला बाहेर आणि साहजिकच यावेळी पंचाने आपले हात. येस या ठिकाणी नोचा इशारा येतोय. येस एक धाव या ठिकाणी जमा होईल. अर्थातच संघाची धावसंख्या बदलते. 24 पर्यंत बदल. 5 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 6 धावा. मगाच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं तशाच प्रकारचं समीकरण होतं आणि त्यावेळी सुद्धा आविष्कार पावरीज हा मैदानामध्ये होता. 6 चेंडू आणि विजयासाठी 5 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 6 धावा. यावेळी मात्र कुंदन रोहिलकर चेंडूला विराम देतोय. अर्थातच आतमध्ये घेऊन येतोय. 4 धावा निश्चितपणे वाचवल्या जात आहेत. आता मात्र 4 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि विजयासाठी 6 धावा. पुन्हा एकदा आविष्कारचा पुढचा चेंडू आविष्कार पावरीसाठी. ओ हो सुंदर चेंडू होता परंतु यष्टिरक्षक यावेळी मात्र चूक करतोय. एक अवांतर धाव किती महागात ठरते येणारा काळ मित्रांनो सांगणारा येणारी वेळ सांगणारा मित्रांनो. कारण एक धाव या ठिकाणी किमती. जर हा चेंडू डॉट गेला असता तर निश्चितपणे या ठिकाणी 3 चेंडू आणि 6 धावाचं समीकरण आलं असतं परंतु आता समीकरण आहे 3 चेंडू 5 धावा. 3 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज आहे. यावेळी मेहनत करावी लागेल आविष्कारला. तेवढीच मेहनत प्रतिस्पर्धी संघाचा गोलंदाज आविष्कार मॅन फ्रॉम विधाता अजगोली संघाकडून शेवटच्या षटकातील शेवटचे 3 चेंडू घेऊन येतो. उजव्या हाताने मारा करतोय तो म्हणजे आविष्कारसाठी. यावेळी मात्र अलॉंग द कार्पेट का चेंडू जातो सीमारेषे बाहेर. सुदर्शनला यावेळी बीट केला जात आहे. चेंडू जातो सीमा पार खणखणीत तंदणे चौकार. मगाची सुद्धा अशीच पोझिशन होती. 2 चेंडू आणि विजयासाठी 1 धावेची आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे परंतु मगाशी उलटी पोझिशन होती. जर किंगस्टार वेणेश्वर संघ जिंकला तर रमेश मोरे आणि आशिष वासवे यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज ऑन झालंय.
2 चेंडू आणि विजयासाठी एका धावेची गरज. आज चेंडू डॉट येईल का? अर्थातच यावेळी मात्र चेंडू जातो सीमा पार, खणखणीत दणदणीत चौकार. काय आविष्कारला आनंद झालाय. कुंदन रोहिलकरला या ठिकाणी पराभूत केल्याचा आनंद या ठिकाणी दिसतोय, परंतु एकटा वाक या ठिकाणी निश्चितपणे लढला असं म्हणायला हरकत नाही. कुंदन रोहिलकर. त्यानंतर लगेचच आपण सत्कार समारंभाकडे वळूया. सुभाष पटेकर यांचं स्वागत करतील प्रसूल धोपावकर. माऊली ओनी आणि दत्तप्रसाद कुळली दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती, चला या